हॅलो फ्रेंड्स, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मी आहे सीमा आणि आज मी तुम्हाला अशा एका गावाची गोष्ट सांगणार आहे ज्याने निसर्गाचं रौद्ररूप पाहिलं पण आपली जिद्द आणि भक्ती कधी सोडली नाही. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील सीना नदीच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं पण देखणं गाव केवड. हे गाव त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी नाही तर इथल्या जागृत देवस्थानासाठी म्हणजेच श्री भैरवनाथ महाराजांसाठी ओळखलं जातं. आज आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत केवडचा प्रवास, मुख्य यात्रा, तिथला इतिहास, भक्ती, परंपरा आणि एका भीषण संकटातून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणाऱ्या गावकऱ्यांची शौर्यगाथा. खरं तर दरवर्षीप्रमाणे मला पण केवडगावच्या यात्रेला जायचं होतं, पण सायन्सची फायनल एक्झाम असल्यामुळे मला जाता आले नाही. पण मी माझ्या मिस्टरांना रिक्वेस्ट केली होती की व्हिडिओ रेकॉर्ड करा, म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीपर्यंत तो पोहोचवता येईल. जे फ्रेंड्स नवीन जॉईन झाले त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं. प्रवासाची सुरुवात झाली पुणे येथून सकाळी 9:25च्या पुणे ते सोलापूर इंद्रायणी एक्सप्रेसने. सकाळची वेळ असल्यामुळे प्रवासांची लगबग सुरू आहे आणि आपली गाडी प्लॅटफॉर्मवर लागण्याची वाट पाहत आहे. पुण्याची गडबड आणि रेल्वेची ती शिट्टी ऐकली की प्रवासाची उत्सुकता अजूनच वाढते. कुर्डुवाडी स्टेशनवरून उतरून एसटी किंवा प्रायव्हेट वाहनाने माढ्यापर्यंत जाता येते. दुपारी 12:25ला कुर्डुवाडी स्टेशनवरती रेल्वे पोहोचली. माढ्यावरून केवडपर्यंत शेअरिंग ऑटोने जाता येते. माढ्यामध्ये आल्यानंतर माढेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर दिसतो तो एक भव्य सभा मंडप. इथला शांत परिसर आणि वातावरणात असलेला अगरबत्तीचा सुगंध आपल्याला भक्तीच्या एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. मंगळवार असो किंवा शुक्रवार इथे भक्तांची नेहमीच खूप गर्दी पाहायला मिळते. तर फ्रेंड्स, तुम्ही जेव्हा कधी सोलापूरला याल तेव्हा माढ्याच्या ऐतिहासिक आणि जागृत देवस्थानाला भेट द्यायला विसरू नका. आई माढेश्वरीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर कायम राहो हीच प्रार्थना. आणि हे पहा, आई माढेश्वरीचे अत्यंत मोहक आणि तेजस्वी रूप. ही मूर्ती पाहताच प्रवासातला सगळा थकवा निघून जातो. डोळ्यात साठवून ठेवावं असं हे रूप आहे. ही आहे उंदरगाव आणि केवडगाव यांच्या मध्यभागी असणारी सीना नदी. दिसायला आता खूप सुंदर दिसते, पण या नदीला पूर आला होता. रौद्र रूप धारण केलं होतं आणि गावाला तिन्ही बाजूने पाण्याचा वेढा घातला होता. ह्याच पुलावर साधारणपणे 10 ते 15 फुटापर्यंत वरती पाणी आले होते. आता केवडगाव जवळ यायला सुरुवात झालीये. पहिले भैरवनाथाचेच मंदिर दिसेल. हे मंदिर शेकडो वर्ष जुने असून भैरवनाथ हे गावाचे ग्रामदैवत आहे. तसेच काळ्या पाषाणात बांधलेलं असून त्याची रचना पारंपरिक आहे. भैरवनाथ हे महादेवांचे रूप आणि या गावचे रक्षक मानले जातात. तिथली तेजस्वी मूर्ती पाहताच मन नतमस्तक होतं. इथल्या मंदिराची रचना, तो प्रशस्त सभामंडप आणि समोर असलेली भव्य दीपमाळ, हे सर्व काही एका समृद्ध इतिहासाची साक्ष देतात. इथली पूजा आणि आरती मनाला एक वेगळी शांतता देऊन जाते. या मंदिराचा साधारणपणे 450 ते 500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. मंदिरात भैरवनाथासोबत जोगेश्वरी देवीची पण पूजा करतात. त्यांना शिव आणि शक्तीचे रूप मानले जाते. तसंच तिला कुलदेवी किंवा ग्रामदेवी म्हणून मान दिला जातो. तुम्हाला सांगायचं म्हणजे गेल्या वर्षी 2025 मध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये सीना नदीला 2 ते 3 वेळा पूर आला होता. असा पूर केवडच्या इतिहासातील तब्बल 75 ते 80 वर्षांनंतर इतका मोठा पूर आलेला होता. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच हनुमान जयंतीला श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा भरते. विशेष म्हणजे अवघ्या 6 महिन्यापूर्वी झालेल्या भीषण पुराच्या संकटातून भैरवनाथांनीच गावकऱ्यांना हात देऊन बाहेर काढले. त्या काळभैरवाच्या चरणी हे आयुष्य अर्पण. संकटाच्या अंधारानंतर आलेली ही यशाची पहाट हनुमान जयंतीच्या या पावन सोहळ्याने अजूनच मंगलमय झाली होती. हे आहे आपलं केवडमधलं घर. आई वाट बघत होत्या कारण ह्यांना पोचायला 2 वाजले होते. अगदी घराच्या समोरच अंगण, तुळशी वृंदावन, लिंबाची आणि सीताफळाची झाडं आहेत. घराच्या अगदी बाजूलाच म्हसोबाचे स्थान आहे. केवडच्या भैरवनाथासोबतच या म्हसोबा देवावरही आमची मोठी श्रद्धा आहे. घराच्या थोडंसं पुढे आले की लगेचच फिरस्ती आईचे स्थान आहे. यांच्याच आशीर्वादाने घरात सुख शांती नांदते. यात्रेच्या दिवशी सकाळी कावड काठीची तयारी करतात. या काठीला भैरवनाथाची काठी किंवा कावड काठी असं संबोधलं जातं. काठीचा मान चव्हाण कुटुंबाकडे परंपरागत पद्धतीने आहे. काठीची पूजा करून पूर्ण गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढली जाते. भैरवनाथाचं चांग भलं म्हणून शौर्य आणि भक्ती याचं प्रतीक म्हणून नाचवली जाते. नाचवत नाचवत मंदिराकडे घेऊन जातात आणि तिथल्या कमानीला बांधतात. यात्रा झालेल्या दुसऱ्या दिवशी सोडून परत आणतात.
नाचवत नाचवत अंबाबाईच्या मंदिराजवळ आणतात. हे केवळमधील अंबाबाईचे मंदिर अनेक वर्षापासूनचे जुने आहे. मंदिरातील देवी अंबाबाईची मूर्ती अत्यंत प्रसन्न आणि तेजस्वी आहे. तिला शक्तिरूप मानलं जाते आणि ती भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून ओळखली जाते. अगदी शेजारीच लक्ष्मी मर्यादेचं स्थान आहे. गावकऱ्यांच्या मते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या मंदिरात दर्शन घेऊनच केली जाते. काठीसोबत आलेल्या कुटुंबातील स्त्रिया पुरणपोळीचा नैवेद्य, शेरणी आणि नारळ घेऊन आलेले असतात. मग इथे अंबाबाईच्या मंदिरात नैवेद्य नारळ करून काठी पुढे सरकते. लगेचच पुढे मारुती मंदिर लागते. या मंदिरात हनुमानाची काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. हनुमान हे शक्ती, भक्ती आणि धैर्याचं प्रतीक मानलं जातं. इथे पण नैवेद्य नारळ करून काठी पुढे सरकते. स्थानिक लोककथांनुसार गावात एका पवित्र ठिकाणी मारुतीची मूर्ती सापडली आणि त्या जागेवर मंदिर उभारण्यात आले. थोडंसं पुढे गेले की तिथे महादेवांचं मंदिर लागतं. इथे पण नैवेद्य नारळ करून काठी पुढे सरकते. हा जो दिसतोय तो मंदिराचा परिसर आहे आणि त्याच्या समोरच भैरवनाथाचं मंदिर आहे. गावातील बरीच तरुण मंडळी नोकरीनिमित्ताने बाहेरगावी राहत असतात, पण यात्रेला मात्र न चुकता आवर्जून येतात. कुटुंबातील सर्व स्त्रियांनी नैवेद्य म्हणून चुरमुरे, पेढा, खडीसाखर, नारळ आणलेला असतो. हे सर्व एकत्र करून देवाला नैवेद्य दाखवतात. यालाच शेरणी असे म्हणतात. सोबत पुरणपोळीचा नैवेद्य पण असतो. दर्शन झाल्यावर सहकुटुंब एकत्रित बसून प्रसाद वाटून खातात. रात्री 10:30 नंतर गावात छबिना निघतो. यात्रेच्या दिवशी मंदिराचा परिसर गुलालाने न्हावून निघतो. इथल्या यात्रेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे छबिना. जेव्हा देवाचा छबिना निघतो तेव्हा असं मानलं जातं की देव स्वतः गावाच्या सीमाचं रक्षण करण्यासाठी बाहेर पडले आहेत आणि तो देवाचा घोडा जेव्हा मंदिराला प्रदक्षिणा मारतो तेव्हा तो उत्साह आणि तो भैरवनाथाचा चांगभल्याचा जयघोष पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. केवळची ही यात्रा छबिण्याशिवाय अपूर्ण आहे असं म्हणतात. आता छबिना म्हणजे देवाच्या पालखीचा किंवा मूर्तीचा गावासोभोवताचा भव्य मिरवणूक सोहळा. छबिना काढणे म्हणजे देव आपल्या भक्तांच्या भेटीला प्रत्यक्षपणे गावात येत आहे असे मानले जाते. यात्रेच्या दिवशी रात्रीच्या वेळी ढोलताशांच्या गजरात हा सोहळा रंगतो. पौराणिक कथानुसार भैरवनाथाचे वाहन घोडा मानले जाते. या यात्रेत घोड्याला सजवून देवासमोर आणतात आणि त्याला सजवण्यासाठी गावातील ठराविक कुटुंबालाच हा मान दिला जातो. सजवायला रंगबेरंगी कापड, फुलांच्या माळा आणि विविध सजावटीच्या वस्तूंनी सुंदरपणे सजवले जाते. पहिले आरती होते, यानंतरच सजवलेल्या घोड्याची मंदिराच्या परिसरात मिरवणूक काढली जाते. ढोल, ताशे, लेझिम, भजन आणि कीर्तन यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हावून निघते. मंदिरातील आरती झाल्यानंतर मिरवणुकीची तयारी करत होते. असे मानले जाते की साक्षात श्री भैरवनाथ महाराज घोड्यावर बसून आपल्या भक्तांच्या भेटीला निघाले आहेत. भक्तांनी जो कठीण काळ सोसला त्यांचं कौतुक जणू देव स्वतः प्रदक्षिणा मारून करत होते. आणि भक्तांनो, घाबरू नका, तुमचं संरक्षण करण्यासाठी मी सदैव सज्ज आहे. महाराजांची ही प्रदक्षिणा म्हणजे संपूर्ण गावाला घातलेला संरक्षणाचा वेढा होता. आता कोणतंही संकट या केवळ गावाला स्पर्श करू शकणार नाही. जेव्हा घोडा मंदिराला प्रदक्षिणा घालतो तेव्हा तो त्या परिसरातील ऊर्जा शुद्ध करतो. घोड्याची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावरच यात्रेचे विधी पूर्ण झाले असे समजले जाते. अनेकदा घोडा जेव्हा वेगाने प्रदक्षिणा घालतो तेव्हा भाविक भैरवनाथाचं चांगभलंचा जयघोष करतात, जो अंगावर शहारे आणणारा असतो. गावातील सर्व लोक या मिरवणुकीत सहभागी होतात. मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर घोड्याला ठरवलेल्या जागी नेऊन ठेवतात. हा क्षण अत्यंत पवित्र मानला जातो. त्या ठिकाणी पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण करून विधी पूर्ण केला जातो. फ्रेंड्स, तुमच्या गावी कोणत्या देवाची यात्रा भरते? कमेंटमध्ये तुमच्या गावाचं आणि देवाचं नाव नक्की सांगा.
तर फ्रेंड्स, असा आहे केवळचा प्रवास. 6 महिन्यांपूर्वी सीना नदीला आलेला पूर आणि आज गुलालाच्या उधळणीत न्हाऊन निघालेलं केवळगाव. हा केवळ काळाचा महिमा नाही, तर श्री भैरवनाथ महाराजांचा चमत्कार आहे. ज्या मातीत पुराचं पाणी साचलं होतं, आज तिथे श्रद्धेचं पीक डोलतंय. चैत्र पौर्णिमेचा तो शुभ मुहूर्त आणि देवाच्या घोड्याने मारलेली ती वेगवान प्रदक्षिणा आपल्याला एकच शिकवून जाते की संकट कितीही मोठी असली तरी ईश्वराची साथ आणि माणसाची जिद्द असेल तर कोणतंही वादळ आपल्याला थांबवू शकत नाही. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. जर तुम्ही या भागातले असाल तर तुमच्या आठवणी शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बोला भैरवनाथाचं चांग भलं.